अंकलेश्वर बुरहानपूर महामार्ग दुरुस्तीकरणाची मागणी घेऊन शिरपूर फटचे रास्ता रोको आंदोलन। अंकलेश्वर बुरहानपूर NH 753B महामार्गावर रोज होणारे अपघात, रस्ता वाईट अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल आणि शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे आज शिरपूर फटने रास्ता रोको आंदोलन करून प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला। तराडी ते शिरपूर, दहिवेद ते तोंदे असा हा महामार्ग तालुक्यातून जातो। सर्वसामान्य जनता ह्या महामार्गाच्या ढिसाळ परिस्थितीमुळे त्रस्त झाली आहे। याचाच उद्रेक म्हणून आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनात विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। मार्गाची परिस्थिती ढसाळ झालेली आहे। या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी 2020 मध्ये सांगितलं की धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे रस्ते हे अमेरिकेसारखे राहतील आणि त्यांनी 8,000 कोटी रुपये या अंकलेश्वर शिरपूर बुरहानपूर महामार्गासाठी मंजूर केले। पण जर का आपण मित्रांनो बघितलं तर गेल्या दशकभरापासून या महामार्गावरती अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही। रोज आमचे आई वडील, आजी आजोबा परिवार रोज अपघाताने आपला जीव गमावतोय आणि इथून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतो। अरे आज आपल्याला प्रचाराचं करायचं काय? शिरपूर बसने याच्यावरती CMOना निवेदन दिलं, PMOला निवेदन दिलं, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिलं, खासदारांना निवेदन दिलं, पण कुठलीही दखल न घेता प्रवासी कोमत आणि NHAI जोमात हीच भूमिका फक्त प्रशासनाची राहिलेली आहे। आणि आम्ही इथं शासनाचा प्रतिकात्मक निषेध करतो आणि अंकलेश्वर बुरहानपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुरू केलेला हा लढा कधीच थांबणार नाही। आपण जर का बघितलं तर अंकलेश्वर शिरपूर बुरहानपूर पर्यंत रस्त्याची परिस्थिती ढसाळ आहे। कुठलं दुरुस्तीकरण केलं गेलं नाही। दशकभरापासून